नाशिक शहर सध्या स्मार्ट सिटी म्हणून कार्यरत असून काही ठिकाणी याच स्मार्ट सिटीचा बोजवारा झाला आहे. नाशिक स्मार्ट सिटी फक्त नावालाच असून खरी परिस्थिती वेगळी असल्याचे समोर आले आहे. स्मार्ट नाशिकचे लोक चक्क खड्ड्यातून पाणी पिण्यासाठी काढत असल्याचा प्रकार समोर आलाय. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात स्मार्ट सिटी कंपनीच्या स्मार्ट अधिकारी व स्मार्ट ठेकेदार व महापालिकेची स्मार्ट अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानाने नाशिक शहरामध्ये पूर्णपणे पाणी टंचाई असल्याचे या घटनेने निदर्शनास आले आहे. धरणात पाणी आहे, टाक्यात पाणी आहे, लाईनमध्ये पाणी आहे, पण नळाला नाही, अशी परिस्थिती सध्या काही ठिकाणी आहे. सर्व व्यवस्था बिघडली गेली असून गेल्या 5 वर्षापासून निष्क्रिय आणि बेजबाबदार स्मार्ट सिटीच्या कामामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. स्मार्ट सिटीच्या स्मार्ट नाशिकमध्ये आजही खेड्याला लाजवेल असे पाणी पुरवठ्याचे काम चालू आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून सुद्धा आज नाशिकमध्ये शौचालयांना पाणी मिळत नाही. या नाशिककरांना पूर्वी भरपूर पाणी दिले जात होते, आज त्यांना खड्ड्यातून पाणी घ्यावे लागते. ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट या शहरात पाहायला मिळते. हेच घाण मलमूत्र दुर्गंधीयुक्त पाणी आज नागरिकांना प्यावे लागत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येत असून त्यामुळे शहरात कावीळ, जुलाब, हिवताप वगैरे आजारांची मोठ्या प्रमाणावर लागण झाली असून घराघरात रुग्ण हा बघायला मिळतोय. करोडो रुपये खर्च होतात, पण ते कारणे का लागत नाही? या कामांची कसून चौकशी का होत नाही? संबंधितांना योग्य शासन का होत नाही? हे खरेच खूप मोठे लोक आहेत का, की त्यांना सर्वजण घाबरतात? यांच्या संपूर्ण कामाची चौकशी झालीच पाहिजे व नागरिकांना न्याय मिळालाच पाहिजे. स्मार्ट सिटी कंपनीच्या ठेकेदारांना काळ्या यादीत ताबडतोब टाका. माननीय आयुक्त व शासनाने याची ताबडतोबीने दखल घ्यावी, अशी मागणी सामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे. आता या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष जाईल का? प्रशासन यावर काय तोडगा काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. स्मार्ट सिटीने कोट्यवधी रुपयाची कामं या शहरामध्ये केली. 24 तास पाण्याचं आमिष दाखवून या शहरामध्ये सर्व पाण्याच्या पाईपचं जाळं या शहरामध्ये टाकलं गेलं. पण आड्यातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? आज 24 तासाचं काम संपलं, बिलं अदा झाली, परंतु 24 तास नाही तर 24 तासाच्या पाण्याचा आमिष आज आम्हाला 15 मिनिटंसुद्धा या शहरामध्ये संपूर्ण शहरभर आज पाण्याचा पाणी हा कार्यक्रम करून टाकलेला आहे. आणि लोकांना पाण्यासाठी धावाधाव करता येते. पाणी देत आहे, पण ते पाणी शुद्ध देता येत नाही. स्मार्ट सिटी तुम्ही आम्ही नाशिककरांना म्हणतात, दाखवलं तुम्ही गाजर, परंतु स्मार्ट सिटीच्या नावाखाली आज आमची अतिशय त्रेधा तिरफट उडवलेली आहे. गल्लीतल्या म्हणजे महापालिका क्षेत्रातल्या कोणत्याही कोपऱ्यात आणि गल्लीत गेले तर तिथे पाण्यासाठी आमच्या आया बहिणी डोक्यावर घागरी घेऊन आज वनवन फिरतायत. आज जर तुम्ही नाशकामध्ये जर बघितलं तर शौचालयामध्ये सुद्धा पाणी नाही आहे. आणि इतकंच नाही तर अनेक भागांमध्ये खड्ड्यामध्ये नळ तोडून पाणी घेत आहेत, म्हणजे खड्ड्यातलं पाणी पित आहेत. त्या खड्ड्यामधल्या पाण्यामध्ये सुद्धा गटार दुर्गंधीयुक्त मलमूत्रयुक्त असं पाणी लोकांना प्यावं लागतंय. त्यातून काविळीसारखे आजार निर्माण झालेले आहेत, त्यासाठी हिवतापासारखे आजार निर्माण झालेले, जुलाबासारखे आजार निर्माण झालेले आहे, हिवतापासारखे आजार निर्माण झालेले आहे. आणि याला सामोरं गोरगरीब जनतेला जावं लागतंय. आणि यांचा आवाज आज शासनाकडे प्रशासनाकडे का पोहोचत नाही? आज प्रशासन याच्याकडे का दुर्लक्ष करत आहे? आणि पाण्यापट्टीच्या नावाखाली तुम्ही आम्हाला पाणीपट्टी वाढवणार आहात म्हणतात, पण या शहरामध्ये जवळजवळ 10,000 बेकायदेशीर कनेक्शन दिले गेलेले आहेत. त्याचे ते कोणी दिले, का दिले, त्याची चौकशी का होत नाही? स्मार्ट सिटीला त्याचं का भुगतान भोगायला लागत नाही, का शिक्षा होत नाही? त्या अधिकारी यांच्या महापालिकेच्या आणि प्रशासनाच्या रडारवर का नाही आहे? उलट त्यांना प्रमोशन दिलं जातं आहे. ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. आणि म्हणून माझ्या या नाशिककरांना जे फसवलं जातं आहे, कोट्यवधी रुपयाचा अपहार करून या भ्रष्ट राजकारण्यांनी, भ्रष्ट प्राधिकाऱ्यांनी, भ्रष्ट अधिकाऱ्यांनी या नाशिकच्या पाणी पुरवठा यंत्रणेची यातायात पूर्णपणे बिघडून टाकलेली आहे. आणि आज जो पाण्याचा गोंधळ संपूर्ण शहरामध्ये चालला, हा फक्त स्मार्ट सिटीच्या चुकीच्या कामाने, बेजबाबदारपणे केलेल्या कामामुळेच झालेला आहे. ज्या काम करताना यांना कोणता पण टेक्निकल न वाचलेले लोकांकडनं त्यांनी काम करून घेतलं असं म्हणावं लागेल. कारण आम्ही ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस रोजंदारीवरचे मजूर ते पाईप फक्त आथरत होते, त्याला लाईन नाही, दोरी नाही, आणि कोणत्या प्रकारचं जुने ज्या लाईन होत्या
मग त्या जुने ज्या सर्व्हिस लाईन होत्या तर सर्व तोडून मोडून त्या तशाच पुरून ठेवलेल्या आपण बघितलेल्या आहे. आणि आता त्या जोडायच्या तर काही ठिकाणी वॉशआउट करायच्या अगोदर त्या जोडून दिलेल्या आहे आणि त्याच्यामुळे अतिशय दुर्गंधयुक्त आणि घाण पाणी आणि कमी दाबानं पाणी या संपूर्ण शहरात येतं आहे. याला फक्त जर जबाबदार कोणी असेल तर स्मार्ट सिटी आणि स्मार्ट सिटीचे अधिकारी आहे आणि म्हणून त्याची चौकशी झाली पाहिजे. आणि ही चौकशी कोण करणार आणि का करत नाही हा आमचा प्रश्न आहे. आणि म्हणून नाशिककरांच्या सहनशीलतेचा अंत तुम्ही पाहू नका. स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांची चौकशी करा आणि ही सर्व जबाबदारी कोणावर तरी निश्चित करा अशीच आमची मागणी आहे.